सरळ कपडे टाक ना. काय कशी टाकून राहायचे कपडे? इथं शोभतील का ते कपडे? हा तिकडे टाक ना. खुर्चीवर बसून काम होतात का? जरा उठून इथं या ना, मग कपडे वाळू घाला. उठून या तिकडे टाक ना व्यवस्थित. मला जशी येतं तशीच मी टाकते. तुम्हाला अगं तिकडे टाक ना कपडे. काऊन ऐकत नाही? निसं उलटे शब्द द्यायला फक्त पहिला नंबर शिकेलाय. मी इथंच टाकते. हा मी इथंच टाकेल तर. निसं जबान लावायला पाहिजे फक्त. उलट बोलायला पहिले शिकेलाय पहिल्यापणापासून. तुम्हाला इथं या आणि इथं टाका. इथं टाक आता. टाक ना तिकडे उचल ते कपडे तिथून. सुटतील ते कपडे. अगं तिकडे टाक ना. बोलायला बरी बोलतं तोंड चालतं तुझं. खुर्चीवर बसून थोडी ना कपडे वाळू तुला घाला. मी काय सांगितलं तिकडे कपडे टाक. घेऊन या आणि टाका. मग मी इथं टाकत नाही, तू टाक. माझा हात नाही पुरत तिकडे. माझं इथं पुरतं, मी इथंच टाकते. ए सुनबाई, सुनबाई स्वयंपाक झाला की नाही अजून? आत्ताशी 10 वाजले. आत्ताच तर चहा पिला. पण मला जेवायचं आहे. मग चहा पिलं तर काय झालं? मला भूक लागली तर मग काय करू? लगेच थोडी स्वयंपाक होतो. टाइम लागेल. थांबा जरा. अन्न काय असेल तर जेवायला. मला भूक लागली खरंच. आता तुम्हाला कुठं जायचंय जेवण? मला बाहेर जायचंय बसायला. त्या बाया आल्या असतील मी सगळ्या बाया येऊन बसतात. त्या सु- कामं करून येतात. काही नाही कामं करत. कोण नाही कामं करत त्या बाया. सगळं बसेल असतात. आत्ताच चहा पिला. अजून अर्धा तास पण नाही झाला. लगेच कसं काय जेवण जाईल? जेवण जाईन तर. भूक लागली म्हणून सांगून राहिले ना. आता भाजी झाली, चपातीला टाइम आहे. जरा बसा. टाइम झाला. कधीच काम सांगितलं, कधीच जेवायला मागितलं, पण ऐकत नाही. अजिबात जेवण देत नाही. हा कधी सांगितलं तर निसत तोंडी लागते. कधीच ऐकत नाही. याला काय अवदसा सुटली काय सांगा. आणली दलिंदर करून, बायको करून आणली. अजिबात ऐकत नाही. हा तोंडाला तोंड देते. हा एवढं कशी बोलते काय सांगा. म्हातारीला काय काम धंदे नाही. सकाळी उठल्यापासून तिची बघ 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 चालू. चहा दे, जेवण दे, नुसतं खायचं काम पाहिजे, दुसरं काय नको. पहिले जेवायला देऊ दे, म्हणजे तोंड बंद होईल तिचं. खाईल आणि जाईल बायांमध्ये बसायला, गप्पा मारायला. माझी सून अशी, माझी सून तशी, दुसरं काय काम नाही. देऊ दे बाई पहिले जेवायला. काम धंदे तर काय नाही. अन्न ग जेवायला. माझ्या गाद्या आल्या, मला भूक लागली. कधीच ऐकत नाही माई बाई. कधीच जेवायला सुखाने देणार नाही. कधी आणते काय सांग. मला रिमोट घेऊ दे माई बाई माझ्या हातात. आता मला जेवण जात नाही. अन्न ग वाढून पोरी. कधीच जेवायला देणार नाही. कधीच नाही जेवायला देणार. कधीच नाही. या घ्या. आली आली. टाइम लागतो स्वयंपाक व्हायला. त्या बायांना काय आहे? तिथे जाऊन काय करणार आहे? नुसतं याची सून अशी, त्याची सून तशी. हो पण हे काय आणलं? काहीच नाही याच्यात. काय ते म्हणजे भाजी आहे, चपाती आहे, लोणचं आहे. अजून काय पाहिजे? पापड आण ना एखादा. पापड आंबा आणले आहेत ना. मग आण ना मग. पहिलेच नाही सांगते. पहिलेच नाही सांगते. तू समजत नाही का वाढून कसं द्यायचं तर. असं वाढलं काय सांगा. काय टाकेल काय नाही काय त्या बायांच्या सुनांना सांगायचं ना आणायला आंबा, पापड. बस अजून काय पाहिजे का? लाल मसाला आण. चटणी असेल तर चटणी आण. चटणी बिटणी नाही. पापड दिले भाजले बा कसे कच्चे. असे शिकवलं का कच्चं भाजायला. मला कसं येतं? हे घ्या मसाला. तो किती मीठ आण. तेल आण जो. पाणी आण जो. आधी काय काय सागा नाही लागल्या पाहिजे. अर्धा वाढते ना अर्धा नाही वाढत. हे घ्या आता पाणी. आता काय बोंबलत बसू नका. मी तिकडे काम करते. सकाळपासून मी कामच करते. नुसते बोंबत आहे. आता झालं सगळं. पाणी पण दिलं. ए सरळ कपडे टाक ना. काय कशी टाकून राहील ते कपडे. इथं शोभतील का ते कपडे? हा तिकडे टाक ना. खुर्चीवर बसून कामं होतात का? जरा उठून इथं या ना, मग कपडे वाळू घाला. उठून या तर. तिकडे टाक ना व्यवस्थित. मला जशी येतं तशीच मी टाकते. तुम्हाला अगं तिकडे टाक ना कपडे. काऊन ऐकत नाही. निसं उलटे शब्द द्यायला फक्त पहिला नंबर शिकेलाय. मी इथंच टाकते. हा मी इथंच टाकेल तर. नुसतं जबान लावायला पाहिजे फक्त. उलट बोलायला पहिले शिकेलाय पहिल्यापणापासून. तुम्हाला पाहिजे तर या आणि इथं टाका. इथं टाक आता. टाक ना तिकडे. उचल ते कपडे तिथून. सुटतील ते कपडे. अगं तिकडे टाक ना. बोलायला बरी बोलत तोंड चालते हो तुझं. खुर्चीवर बसून थोडी ना कपडे वाळू घाला. तुला मी ना काय सांगितलं तिकडे कपडे टाक. मग घेऊन या आणि टाका. मग इथं मी टाकत नाही. तू टाक. माझा हात नाही पुरत तिकडे. माझं इथेच पुरतं. मी इथंच टाकते.
भिक्षा जय मावशी. कोण आलं काय सांगा बाई. कोण आवाज देते काय सांगा. नाही बाई, बाबा आले वाटते. काय पाहिजे बाबा तुम्हाला? भिक्षा जय बाई. भिक्षा भाजी चपाती देऊ का बाबा तुम्हाला? भाजी चपाती नको मला. शिजलेलं अन्न आम्हाला खात नाही. मग काय पाहिजेत? आम्हाला काही आटा, काही तांदूळ असं. बघते बाबा काय आहे काय तर. अगं बाई लवकर. दुसरीकडे जायचं बाई मला. हे काय घरात नाही होत बाई आमचं. तुझं चांगलं हो. कसलं चांगलं बाबा माझं. निरा माझ्या भोवती कटकट आहे. रोज भांडते मैसून, रोज भांडते रोज. एक शब्द बोलू देत नाही. शब्दाले शब्द, शब्दाले जाऊ दे. शब्द. असू दे. बसता का मला तुम्ही? सांग. बसाल तू का काही? मी बसत नसतो. आम्ही कुठं बसत नाही. आमच्या उभ्याने प्रवास असतो. हा तू आता काही बोलणं मला समजलं मी. हा. हे बघ, हे घे. तुझी सुनबाई घरात आली, हा, का 2 दाणे घ्यायचे आणि तोंडात ठेवायचे. हा, आणि एक दाणा कमी कमी 50 तोंडात एक एक 2 बनवायचा. 50 वेळ चावायचा. हा, आणि डबल आली तर मग परत तो दाणा 50 होईपर्यंत चावायचा. हा, असं तू कर. नंतर मी 8-10 दिवसांनी येईल. नंतर मला सांग. बर बर. जा, चांगलं बोल, जा. बाबांना आता तांदूळ दिले मंत्रून. आता सुनबाई माझ्याशी कटकट करते. मी आता पेपरात बांधतो आणि लगे माझ्याकडे ठेवून घेतो. पण ते एक तांदूळ 2 तांदूळ 50 वेळा चावायचं सांगितलं. एक तांदूळ म्हणजे 50 वेळा एक तांदूळ चावायचा. आणि बघू आता किती आराम पडते तर. मग तो बाबा आला की सांगू किती आराम पडला तर. आता बांधून ठेवून देतो आता माझ्याजवळ ही पोळी. आणि लगे बघू किती आराम पडते तर. लय तोंडाला तोंड लावते ते. आता बघू किती आराम देते तर. ठेवून आता माझी पुढे माझ्याजवळच ठेवा लागेल. कुठे ठेवू आता? दुपारी कोणतरी आलं होतं. तेव्हापासून म्हातारी नुसतं काहीतरी मला असे दाखवून 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 खाते. जाऊ दे, खाऊ दे. खाते तर माझ्याशी भांडण तरी नाहीये. जरा जीवाला शांतता आहे. त्या दिवशी बाबा दाराशी आलेले. त्या बाबांना मंत्रून तांदूळ दिले मला. म्हणून त्या दिवशी पासून सुनबाई माझी भांडतच नाहीये. पण मला लय आशीर्वाद चांगला दिला बाबांनी.